हॅलो. हॅलो. हा कोण आहे? हा तुमचं ते पार्सल होतं सर. तुम्ही 299 रुपयाचं पार्सल मागवलेलं का? कोणतं? काय ते आम्ही ओपन करू शकत नाही सर आज. काय त्याच्यावर तुमचं नाव आहे प्रथमेश लवटे गोसाळे नाही, म्हणून. मागवलं नाही पार्सल. पैसे ऑनलाईन भरलेत सर. ते कोणी केले मग? तुम्हाला कोणी गिफ्ट वगैरे पाठवलंय का? काय मला माहित नाही. मी तर पार्सल मागवलं पण आणि पैसे पण भरलेत नाही, काहीच नाही. अहो तुमच्या नावावर इथं आलेलं आहे ना. माझं नावावर आले पण मी पैसे पण भरले नाहीत. माझं पार्सल नाही, मी कसं होय म्हणणार तुम्हाला? अहो साहेब हेच नंबर दिला ना. कॉन्टॅक्ट नंबर बी हेच आहे तुमचं. हे तुमचं आहे ना. अहो कॉन्टॅक्ट नंबर 98 मी प्रथमेश लवटेच बोलतोय, पण मी मागवलं नाही ना, काय नाही. पण असं कसं होईल? पैसे पण भरले नाहीत ना. तुम्ही बघा तुम्हाला कोणी गिफ्ट वगैरे पाठवलं असेल माझ्या अंदाजीनं. अहो साहेब, गिफ्ट गिफ्ट पाठवलं पण आमचा नंबर कसा ते आम्हाला त्यांनी सांगायला पाहिजे ना पाठवलंय म्हणून. बरं ठीक आहे करतो. हां चालेल. हा तर ते पार्सल कोणी मागवलेलं ते मला काय माहित नाही. कोणाची आयडी ती कळत नाही. तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, ॲड्रेस आला आहे गोसाळे मातोश्री शाळेत म्हणून पाठीमागे म्हणून. बरं. पत्ता काय? मातोश्री हा. सरुबाई माने विद्यालय याच्या पाठीमागे म्हणून लिहिलंय बघा. पाठीमागे नाही, मी पकालपूर रोडला राहायला आहे, शिंदे वस्तीवर. आता इथे ॲड्रेस तर ते दिलाय बघा सर. ॲड्रेस ते हो का? मी हा तिथं राहायला नाही. मी त्या कॉलेजमध्ये होतो, पण आता माझी 12वी झाली. मी त्या कॉलेजला नाही आता. तर ते तुमचं मॅटर झालं सर. याचं जे ॲड्रेस फिलअप केले मी ते तुम्हाला वाचून सांगितलं. नाव सांगितलं, कॉन्टॅक्ट नंबर सांगितलं. बरं त्याचे पेमेंट पेमेंट ऑनलाईन आले का? केलेलं आहे. पैसे आलेले आहेत त्याचे. ते आता तुमच्या कोणी तर वडिलांनी फोनवर बोललेले का 2 मिनिट? हां. पप्पा बोलले होते. हां त्यांनी कॅन्सल करायला सांगितलं. मी आता जस्टच रिक्वेस्ट त्यांची कॅन्सल केलेली आहे. त्यांचे पैसे रिटर्न गेलेले आहेत त्यांना. तुमचं पार्सल आता रिटर्न जाणार आहे साहेब. मग आता ते पार्सल तुम्ही आणू शकत नाही का? नाही सर आता जस्टच कॅन्सल केलं सर. तुम्हाला मी 2-3दा विचारलं सर तुम्ही घ्या म्हणून. तुम्ही नाही म्हणला म्हणून मी कॅन्सल केलं. बरं चालतंय. बघा मग ऐका की येत असलं तर आणा, मग नसलं तर मग नाईलाज झालं तर राहू द्या मग. तर आणू शकत होतो मी सर. आणायसाठीच कॉल केला मी सर. बरं पण चालतंय. तुम्ही कॅन्सल करा म्हणल्यावर मी तर काय करायचं? मी काय जबरदस्ती थोडी देऊ शकतोय कोणाची वस्तू. पण ऐका की मी काय म्हणतोय, मी तर ते काय बुकिंग केलं नाही. जर मला कोणी गिफ्ट जर केलं असतं तर मला कोणीतरी सांगितलं असतं की बाबांनो असं काय अहो सरप्राईज वस्तू. असेल एखाद्या वेळेस. सरप्राईज बी असेल ना. हो तसं पण असू शकतं की. बरं तुमचं चाहते वगैरे म्हणजे तुमच्या नातेवाईकातला मावस भाव वगैरे कोण असेल तुमचा बड्डे वगैरे असेल त्यामुळे त्याने ऑनलाईन पेमेंट करून तुमचा ॲड्रेस टाकून दिला असेल अंदाजे. होय. असं होऊ शकतंय. ट्रू कॉलरला तिथं नाव दिसतं का काय पेमेंट आलेलं वगैरे? पेमेंट नाही सर. इथं आयडी वगैरे काय दिसत नाही. फक्त ICICI बँकेतनं पैसे आलेत आम्हाला हे एवढं कळतंय. ICICI बँकेत. अकाउंट अकाउंट नंबर लास्ट 18 आहे बघा. बरं चालतंय राहू द्या. रोहन मोठे बोलतोय रे. अरे तो आहे वे. काय लागा भावा एवढं ओळखलं नाही वेळ लागा. अरे तुझा खरंच लागा भावा आवाज ओळखायला नाही रे, नाहीतर ओळखायला काय लागा. होय. सिम कार्ड कधी घेतलं नवीन? हे 2 दिवस झाले घेऊन. होय. माझ्याकडे ती नवीन ट्रू कॉलरला पण वेगळं नाव पडलं, त्यामुळे मला खरंच वाटलं कोण पार्सलवाला बोलते काय घे. बर. हां चालतंय. ठेवू का मग? हां.